माथेरानमध्ये पर्यटकांच्या फसवणुकीच्या घटना या वाढत चाललेल्या आहेत आणि वाढत्या लुटीमुळे पर्यटक संघटना आक्रमक झाल्या। 18 मार्च पासून माथेरान बंदचा इशारा देण्यात आला। पर्यटकांची फसवणूक लुटमारीमुळे होणाऱ्या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावरती विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे ही पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा, अन्यथा 18 मार्च पासून माथेरान बंद करू असा इशारा माथेरान पर्यटन बचाव समितीने केलेला आहे। तर माथेरानमध्ये पर्यटकांच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। माथेरान पर्यटन बचाव समिती समन्वय समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर माथेरानमध्ये पर्यटकांच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढतायत। वाढत्या लुटीमुळे पर्यटक संघटना आक्रमक झाल्या। 18 मार्च पासून माथेरान बंदचा इशारा देण्यात आला। पर्यटकांची फसवणूक आणि लुटमारीमुळे होणाऱ्या बदनामीचा माथेरानच्या पर्यटनावरती विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे ही पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा, अन्यथा 18 मार्च पासून माथेरान बंद करू असा इशारा माथेरान पर्यटन बचाव समितीने दिलेला आहे। आज माथेरानचा पर्यटन व्यवसाय हा प्रचंड धोक्यात आलेला आहे, अत्यंत रसातळाला गेलेला आहे। आज आमच्याबरोबर सर्व पक्ष ह्या सगळ्या आंदोलनामध्ये एकत्र आहेत। हॉटेल असोसिएशन आहे, लॉजिंग असोसिएशन आहे, रिक्षा संघटना आहे, सर्व समाजाच्या अध्यक्ष आहे, व्यापारी संघटना आहे। अशा सगळ्यांनी साधक बाधक विचार करून ह्या सगळ्यावरती निर्णय घेतला आहे की जर का ही फसवणूक व्यवस्थित थांबवली नाही आणि एक सिस्टीम त्या तिथे दस्तुरी नाका आणि खाली घाटाच्या पायथ्याला लागली नाही आणि व्यवस्थित प्रचार या सगळ्या गोष्टीचा झाला होणार नगर शासनाकडनं होणार नसेल तर येणाऱ्या 18 तारखेपासून माथेरान हे बेमुदत बंद केलं जाईल आणि अशा अल्टिमेटम आज दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।